नमो बुद्धाय. आज आपण पाहणार आहोत बुद्धाचे पहिले प्रवचन. परस्परांना अभिवादन करून कुशलक्षेम विचारल्यावर त्या 5 परिव्राजकांनी भगवान बुद्धाला विचारले, तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे काय? बुद्धाने नकारात्मक उत्तर दिले. बुद्ध म्हणाला, जीवनाची अत्यांतिक अशी 2 टोके आहेत. एक सुखोपभोगाचे व दुसरे आत्मक्लेशाचे. एक म्हणतो, खा प्या मजा करा, कारण उद्या आपण मरणार आहोत. दुसरा म्हणतो, सर्व वासना मारून टाका, कारण त्या पूर्वजन्माचे मूळ आहेत. हे दोन्ही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे म्हणून त्याने ते नाकारले. भगवान बुद्ध मध्यम मार्ग मानणारे होते. मज्जिम पतिपद मधला मार्ग, जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही. बुद्ध परिव्राजकांना म्हणाला, माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या. जोपर्यंत तुमचे स्वत्व कार्यप्रवृत्त असते आणि त्याला ऐहिक व परलौकिक भोगाची अभिलाषा असते, तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत काय? ते उत्तरले, आपण म्हणता ते बरोबर आहे. जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामाग्नी शांत करू शकत नाही, तर आत्मक्लेशाचे दारिद्र्य जीवन जगून आपण स्वतःला कसे काय जिंकू शकाल? त्यांनी उत्तर दिले, आपण म्हणता ते बरोबर आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल, तेव्हाच फक्त तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त होऊ शकाल. मग तुम्हाला ऐहिक सुखोपभोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलिन विकार निर्माण होणार नाहीत. तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही खा प्या. सर्व प्रकारची विषयासक्ती उत्तेजक असते. विषयासक्त मनुष्य काम वासनाचा गुलाम बनतो. सर्व प्रकारची सुखासक्ती अधपतन करणारी व नीच कर्म असते. तथापि माझे तुम्हाला सांगणे असे की जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही. शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे. नाहीतर तुम्ही तुमचे मन सुदृढ आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञारूपी प्रदीपही प्रज्वलित राखू शकणार नाही. हे परिव्राजक, ही गोष्ट समजून घ्यावी की ही दोन्ही अत्यांतिक टोके अशी आहेत की माणसाने त्याचा कधीही अवलंब करू नये. एक टोक म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण कामवासनेच्या तृष्णेमुळे होते, त्या गोष्टीत आणि विशेषतः विषयासक्तीत सतत डुबत राहणे. तृप्ती मिळविण्याचा हा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा, रानटीपणाचा, अयोग्य आणि हानिकारक आहे. दुसरे टोक म्हणजे तपश्चर्या आणि आत्मक्लेश. हा मार्गही दुःखदायक, अयोग्य आणि हानिकारक आहे. ही दोन्ही अत्यांतिक टोके ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे. ध्यानात ठेवा, मी त्याच मध्यम मार्गाची शिकवण देतो आहे. त्या 5 परिव्राजकांनी त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. भगवान बुद्धाच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरादाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्याला विचारले की आपणाला आम्ही सोडून आल्यावर आपण काय काय केले? तेव्हा आपण गयेला कसे गेलो? पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो? आणि 4 आठवडे सतत चिंतन केल्यानंतर आपणास ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवनमार्ग कसा शोधून काढला? हे सर्व भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले. हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यास ते परिव्राजक अधीर झाले आणि तो मार्ग स्पष्ट करून सांगण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धाला प्रार्थना केली. भगवान बुद्धाने त्यांची विनंती मान्य केली. सुरुवातीलाच भगवान बुद्धाने त्यांना सांगितले की आपला जो मार्ग, जो धम्म आहे, त्याला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही कर्तव्य नाही. त्यांचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. तसेच त्या धम्माचा कर्मकांडाशी काही संबंध नाही. माणूस आणि माणसाशी या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. बुद्धाने सांगितले की आपल्या धम्माचे हे पहिले अधिष्ठान आहे. मनुष्य प्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे, हे त्याचे दुसरे तत्व होय. हे सर्व जग दुःखाने भरले आहे आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्देश आहे.
यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया होय. हाच एक केवळ धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावरच त्याचे समर्थन अवलंबून आहे. जो धर्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करीत नाही तो धर्मच नव्हे. खरोखर हे परिव्राजक हो, जगातील दुःख आणि त्या दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय हाच धम्माचा मुख्य प्रश्न आहे. हे ज्या श्रमणांना आणि ब्राह्मणांना, धर्मोपदेशकांना हे समजत नाही ते माझ्या मते श्रमण आणि ब्राह्मण नव्हेतच. याच जीवनात धम्माचा खरा अर्थ काय आहे स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्यांना समजतच नाही. नंतर परिव्राजकांनी बुद्धाला विचारले, दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हाच जर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो सांगा. भगवान बुद्धाने सांगितले की या धम्मानुसार जर प्रत्येकाने पावित्र्याचा मार्ग अनुसरला, सदाचरणाचा मार्ग स्वीकारला आणि शील मार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे या दुःखाचा निरोध होईल. आणि त्यांनी सांगितले की अशा धम्माचा आविष्कार आपण केला आहे. अशा प्रकारे आज आपण बुद्धाचे पहिले प्रवचन बघितलेले आहे. पुढच्या भागात आपल्याला भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन विशुद्धी मार्ग बघायचा आहे. तोपर्यंत नमो बुद्धाय, जय भीम.